जाता जाता पुन्हा एकदा मी चाललो होते. घोडागाडी पण मिळतील तुम्हाला सगळीकडे फिरायला. आता मी इथून निघणार आहोत परत. ते आपल्या काढून टाकलेलं आहे, आता बंद झालं सर्व ट्रेन वगैरे इकडची. हे मुंबईवरून आणलेलं संत्री खाते कुठे. ते फाउंटन शो खूप छान असतो संध्याकाळच्या वेळेला. राज्यातले प्रसिद्ध संत होते ना, कुठे बाहेर शोधण्याची किंवा काही खराब आहे. हो हा चला पुढे बघून. हो हा. तर आता आम्ही आलो होतो शेगाव. आता आम्ही आलो होतो शेगावच्या आनंद सागर. इथे आध्यात्मिक केंद्र आहे आनंद सागर. आता इथे आम्ही इथे आनंद सागर एक्सप्लोर करणार होतो आणि शेगावला आल्यानंतर इथे येणं क्रमप्राप्त आहे. म्हणजे सगळे इथे येतात. खूप छान ठिकाण असं ऐकलं आहे मी, त्यामुळे आता आम्ही पण इथे जरा काय आहे ते बघायला आलो आहे. सगळे निघाले आनंद सागरमध्ये. आणि याचा एक रिक्षा स्टँड आहे आनंद सागरचा. हे आहे आनंद सागरचं प्रवेशद्वार. हो हा चला पुढे बघून. हो हा. जर कोणी हँडिकॅप्ट वगैरे असेल आणि तुम्हाला आनंद सागर फिरायचं असेल तर ही बॅटरीवरची रिक्षा तुम्हाला मिळेल. काही शुल्क नाही, सेवार्थ आहे आणि तुम्ही ह्याच्यातनं पूर्ण आनंद सागर फिरू शकता. आनंद सागरला पूर्ण फेरी ना. मग गणेश मंदिर, शिव मंदिर, संत मंदिर तिथपर्यंत ठिकाणी ना. ओके. तीनच चालू आहे ना सध्या आता बघायला. हा तीनच गोष्टी चालू आहे सध्या. आनंद सागर मधला बराचसा भागात ना काम चालू आहे रिनोव्हेशनचं. त्यामुळे आणि शंकर मंदिर, गणेश मंदिर आणि काय आणि संत मंडप हे 3 ठिकाणच चालू आहे. आणि इकडे शेगाव गजानन महाराजांच्या मठामध्ये म्हणा किंवा शेगावच्या गजानन महाराजांच्या मठाच्या बाजूला जे भक्त निवास आहे किंवा विसावा भक्त निवास, आनंद विहार भक्त निवास किंवा आता आपण इथे जे आनंद सागरला इकडे ना प्रसाधनाची म्हणजे शौचालयाची जी सोय आहे ना एकदम एक नंबर आहे. एकदम क्लीन, एकदम टापटीप आणि एकदम स्वच्छ आहे. आणि त्यासोबतच बघा पाठीमागे पिण्याच्या पाण्याची पण सोय आहे. सगळीकडे तुम्हाला एवढ्या उत्तम सोयी आहेत ना, कुठल्याही गोष्टीची तुम्हाला म्हणजे कुठे बाहेर शोधण्याची किंवा काही खराब आहे हायजीन नाही असं काहीच होत नाही. एकदम क्लीन टापटीप गोष्टी आहेत सगळ्या आणि वेळच्या वेळी स्वच्छता ठेवली जाते. बघा एकदम क्लीन परिसर आहे. आणि असा परिसर तुम्हाला सगळीकडेच मिळेल शेगावला. जिथे जिथे गजानन महाराजांचं मंदिर म्हणा किंवा भक्तनिवास म्हणा. आता हे आनंद सागर झालं. सगळीकडे एकदम क्लीन असं स्वच्छता आहे पूर्णपणे. इकडे येणाऱ्या भाविकांसाठी पाण्याची पिण्याच्या पाण्याची पण सोय आणि सगळं आरो वॉटर आहे. आणि स्वच्छता बघा, क्लीननेस खूप छान. गेट आहे. हा आहे संत मंडप. आत्ताच आपण संत सभा मंडपमधनं सर्व संत म्हणजे राज्यातले प्रसिद्ध संत होते ना ते सर्वांचं दर्शन घेऊन बाहेर आलो आहे. आणि आता इथून पुढे थोडेफार फोटो पण क्लिक करून घेतलेत आपण. सभा मंडप बघून झाला आहे.
आता चला पुढचं काय आहे ते बघायला लागेल. पुढे मला वाटतं हे बघा आधी बघा इकडे गेला शिव मंदिर आहे, इकडे गेलात गणेश मंदिर आहे. कुठे पण चला पहिलं गणेश मंदिरचं. हा चला गणेश मंदिरकडे जाऊ. बघा इकडे आहे गणेश मंदिर, इकडे आहे शिव मंदिर. तर पहिला आपण गणेश मंदिरचं दर्शन घेऊ. आणि बघा इकडे जे मी बोलत मग रिनोव्हेशनचं काम चालू आहे बरंचसं, त्यामुळे बरेचसे ठिकाण आता सध्या बंद आहेत. हा मोठं प्लॅनिंग असणार आहे काहीतरी वेगळं. हां तर हे पूर्ण झाल्यानंतर एकदमच वेगळं होईल. हम्पीचं का? मोठं गार्डन. हे बघा तिकडे पुढे पण काम चालू आहे. छान आहे मंदिर. समोर दिसतोय तुम्हाला आनंद सागरचा प्रसिद्ध तलाव, पण सध्या काम चालू असल्यामुळे सगळं बंद आहे. ही 2-3 ठिकाणं चालू आहेत, गणेश मंदिर, शिव मंदिर आणि संत मंडप. बाकी सर्व ठिकाणं बंद आहेत. आपल्या मागे आनंद सागरचा प्रसिद्ध तलाव, पण तो पण सध्या बंद आहे. इथे फाउंटन शो खूप छान असतो संध्याकाळच्या वेळेला, पण तो पण सध्या बंद आहे. आता कधी चालू होणार का माहीत नाही कोणालाच. जेव्हा आपण काम पूर्ण होईल तेव्हा होईल चालू. पण जर तुम्ही कधी इथे शेगावला येत आहे तर मस्ट विजिट प्लेस आहे हे आनंद सागर. बघा पेरू, आणि हे बघा हा लालवाला वॉटरमेलन वाला पेरू, आणि ह्याच्यात बिया कमी असतात ना. बघा मैत्रिणीने आता संत्री काढल्यात खायला. अल्पोपार थोडासा आता फळ काय फलोहार फलाहार फलाहार फलाहार. इथेच घेतलं तर संत्री, हे मुंबईवरून आणलेलं संत्री. खातोय कुठे? शेगाव मध्ये. आणि आताच आम्ही पेरू खाल्ला. छोटासा बघितला असेल तुम्ही, त्या पण मैत्रिणींनीच आणला होता. पण तो इथे घेतला होता की तो यांच्या साताऱ्यावरून आणलेला. आणि बघा इकडे अगोदर इथे असं ट्रेन फिरायची आनंद सागर मध्ये, आणि हे असा स्टॉप होता, इथे ट्रेन थांबायची स्टॉप. बघा इकडे हे बघा असा ट्रॅक होता, सर्व आता काढून टाकलेला. आता बंद झालं सर्व ट्रेन वगैरे इकडची. म्हणजे मस्त आनंद सागरला एक फेरी मारायची ट्रेन, आता बंद झाली आहे. इथे अगोदर आतमध्ये खाण्याचे वगैरे स्टॉल होते, आता सध्या ते पण सर्व बंद आहे. बघा इथे सर्व कामच चालू आहेत. बघा जागोजागी तुम्हाला पिण्याच्या पाण्याची सोय आहे इथे आतमध्ये, नो टेन्शन. आणि आपल्या मागे आहे ते शिव मंदिर. आता आपण त्या शिव मंदिरात भगवान शंकरचं दर्शन घ्यायला निघालोय. चला आता आनंद सागर आमचं फिरून झालेलं आहे. तसं बरंचसं आनंद सागर सध्या बंद आहे, आणि 2-3 ठिकाणी जी होती ती पूर्णपणे आमची फिरून झाली आहेत. आणि 1-1.5 तास गेला आमचा आनंद सागर फिरताना. आणि ठीक आहे, आता आम्ही इथून निघणार आहोत परत ते आपल्या विसावा भक्तिनिवासच्या इथे जाणार आहोत, आणि तिथून मग पुढचा प्लॅन काय होणार ते ठरवू. आता आपली बरी मंडळी पुढे गेली, ती वाट बघतायत. आता मागे पण थोडी आहे. आणि अशा प्रकारे आनंद सागर पूर्ण फिरून आता आम्ही आलोत बाहेर. दुपारचे 1 वाजलेत. मला वाटतं आम्ही 11-11:30 आतमध्ये गेलो होतो. 1-1.5 तास लागला आम्हाला आतमध्ये फिरायला. म्हणजे काहीच नव्हतं तरी 1-1.5 तास लागला. जर बरंच काय असतं ना तर अर्धा दिवस तुम्हाला पुरला नसता. सध्या 1-2 ठिकाणं चालू होती, त्यामुळे झालं आपलं पटकन 1-1.5 तास. आता 1-1:15 वाजला आहे. बघा अशा रिक्षा उभ्या असतात, इव्हन घोड्यागाड्या पण उभ्या आहेत तिकडे. बघा बरोबर आनंद सागरच्या बाहेरच.
अशा घोडागाडी पण मिळतील तुम्हाला सगळीकडे फिरायला. रिक्षा तर आहेतच. हे बघा, तर हे यांच्या घोडागाडीमध्ये 6 जण बसतात आणि 351 रुपयात तुम्हाला 5 ठिकाणं दाखवून परत आणून तुम्हाला मंदिरात पाहिजे तर मंदिरात किंवा जिथे भक्त निवास आहे तिकडे आणून सोडतील. आणि घोडागाडीतनं फिरायचा आनंद तुम्हाला घ्यायचा असेल तो पण तुम्ही घेऊ शकता 351 रुपयामध्ये. ठीक आहे, तेच तुम्हाला पडते. 50 रुपये सीट पडते ऑलमोस्ट, कारण रिक्षावाले पण नॉर्मल तेच सीट घेतात. हे काहीतरी खरेदी चालू झालेली आहे पुन्हा एकदा. अरे वा, पेरू कसा आहे पेरू दादा? हा, 60 रुपये किलो. आणि एवढे सगळे घेणार तर दादा कमी करणारच आहे. 60 रुपये किलो. आणि पिकलेले पण आहेत. हा सफेद आहे ना? सफेद आहे ना? हा बघा, आतमध्ये सफेद निघणार आहे. हा बघा, सफेद आहे पेरू. आणि असाच पेरू आपल्याला पाहिजे होता. ते घेते अक्षत आहे बघा पेरू. 1 किलोभर घेतलेले पेरू इथे संपवायचं आणि ठाण मांडलेलं आहे सगळ्यांनी. 60 रुपये किलो. आणि चांगला आहे, सफेद पेरू आहे, शेगावचे पेरू. आणि मसाला पण देतो का टाकायला तो? ओके, मसाला पण देतो तो. मसाला पण पिऊन फिरतोय. थांबायचं नाही कडे, थांबायचं नाही, घाबरायचं नाही, आता घाबरायचं नाही. पुन्हा एकदा आम्ही आलो होतो आपल्या विसावा भक्ती निवासमध्ये. आता आम्ही दुपारचा प्रसाद घेतो महाप्रसादालयामध्ये. हे बघा, प्रसाद पण आहे. आम्ही सगळे आता प्रसाद घेतो, म्हणजे जेवतोय. दुपारचं जेवण आहे. मेनू सेम आहे, काल रात्रीचंच आहे, काही चेंजेस नाही. चवळीची भाजी आहे का? ओके, चवळीची भाजी आहे. काल एक वेगळी भाजी होती. आणि ही आपली बटाट्याची भाजी, डाळ, भात, चपाती आणि आम्हाला काल खूप आवडलेला शिरा. तर आता प्रसादालयात जेवण वगैरे करून आता आम्ही निघालो ते महाराजांच्या दर्शनाला. आणि आम्ही ज्या दिवशी आलो होतो परवा, त्या दिवशी संध्याकाळी 8:30 वाजता दर्शनाला घेतलं होतं आम्ही. त्या दिवशी आम्ही दर्शन घेतलं होतं. आणि आता आज आम्ही रिटर्न निघणार आहोत संध्याकाळी. 7:30 वाजताची आमची ट्रेन आहे. तर जाता जाता पुन्हा एकदा आम्ही चाललो ते गजानन महाराजांचं दर्शन घ्यायला. तर त्या दिवशी तुम्हाला मी रात्रीचं मंदिर दाखवलं होतं. आता मी तुम्हाला दिवसाचं मंदिर दाखवतो. आम्ही 4 जण निघालो. अक्षता आहे, हे पण आहे. चला चला. आणि बस इथे उभी आहे. आता अजून तेवढा कोरम नाही झाला आहे पूर्ण. कोरम पूर्ण झाल्याशिवाय बस निघणार नाही. चला, एक 5-10 मिनटात बस निघेल. आणि 2 वाजले दुपारचे. बराच वेळ आपल्याकडे. चला आता महाराजांच्या दर्शनाला जाऊया.